हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजचं कॅरेक्टर तसं म्हणायला गेलं तर नवीन नाही आहे, कारण ह्या कॅरेक्टरवर आपण आधी 2-3 व्हिडिओज बनवलेले आहेत. पण बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच महिन्यानंतर मी पुन्हा ह्या कॅरेक्टरवर आज पॉडकास्ट बनवत आहे. ॲक्च्युली परत तेच कॅरेक्टर्स घेऊन कंटाळा आला होता. तर मग स्वतःचीच प्लेलिस्ट मी चाळून बघितली आणि मग मला वाटलं की अरे हे कॅरेक्टर बरेच दिवस झाले आपण केलं नाही आणि बघूया तरी काय चाललं आहे. म्हणून मग गेल्या 1-2 दिवसामध्ये मी जरा हिचे व्हिडिओज पालथे घातले आणि म्हटलं आज आपण ह्याच कॅरेक्टरवर पॉडकास्ट करूया. तर आजचं कॅरेक्टर आहे फेकांजली झोली. बापरे, म्हटलं ही सुधारली असेल, हे किती दिवस चालवणार ही बाई. पण बघितलं तर अजून पण तिचं चालूच आहे ते पुराण आणि नुसतं आपलं फेकाफेकी आणि ठगवाठगवी अजून चालूच आहे हिची, जोरात एकदम जोमाने. काहीच टेन्शन नाही. रोज आपलं कामं काढायची, काही ना काहीतरी साफसफाई काढायची, कधी बाथरूम, कधी किचन, कधी हॉल, कधी AC, कधी बेड, कधी काय कपाट, सगळं लावत बसायचं आणि कामाबरोबर काम पण होतं आहे आणि ते फेकाफेकी चालू एकदम जोरात काहीतरी पकवत बसायचं. तेच बोलायचं की हे काढून फेका, ते काढून टाका आणि असं नका ठेवू आणि तसं नका ठेवू आणि ह्याच्याने नेगेटिव्हिटी अट्रॅक्ट होते, म्हणून मग तुम्ही असं करा आणि तसं करा. बस तेच रिपीट. कपडे लावायला घेतले तर कपड्यांबद्दल ते बोलायचं, फक्त सेमच, म्हणजे जे काही स्टेटमेंट असतात ते सेमच असतात, फक्त त्यातली वस्तू बदलते. म्हणजे जर कपाट लावत असेल तर म्हणेल की कपडे जर तुम्हाला असं विरले असतील, फाटले असतील तर ते लगेचच्या लगेच तुम्ही टाकून द्या आणि असं लावून ठेवा, व्यवस्थित लावून ठेवा. आपण जास्त भरून ठेवू नका, जे तुम्हाला नको आहे ते कोणाला तरी देऊन टाका. आणि त्याच जागी जर तुमचं किचनचं काहीतरी ती दाखवत असेल तर मग किचनच्या बाबतीत मग बोलेल किचनमध्ये लागतील तेवढंच सामान ठेवा आणि एकदम स्वच्छ ठेवा आणि वेळोवेळी साफसफाई करत राहा. जे नको आहे ते डिस्कार्ड करा. जर कुठलं सामान जास्त काळ असेल आणि जर त्याला कोणी हात लावत नसेल तर तुम्ही ते कोणाला तरी देऊन टाका आणि ते साचवून ठेवू नका. आणि नेहमी प्रयत्न करा की अशा तुटलेल्या वगैरे वस्तू तुम्ही ठेवू नका. शक्यतो त्या वस्तू लवकरात लवकर फेकून द्या आणि त्या जागी नवीन वस्तू आणा. आणि शक्यतो तुम्ही दर 6 महिन्यांनी, वर्षभराने बदल करत राहा, नवीन डबे आणत राहा, नवीन गोष्टी आणत राहा आणि तेच ठेवू नका. त्याच्याने खूप नेगेटिव्हिटी अट्रॅक्ट होते. म्हणजे तुम्हाला कळलं ना मंडळी, इथे कपड्यांबद्दल बोलायचं सेमच, फेकून द्या, देऊन टाका, असं करा तसं करा आणि फाटले असतील तर. आणि तिकडे भांड्यांचं तसंच बोलायचं की देऊन टाका, कोणाला तरी मुखी लागेल. आणि म्हणजे ह्याच्यात काही चुकीचं नाही आहे, पण किती वेळा तेच वस्तू फक्त बदलते, बाकी भाषण तेच. आणि ते देवाचा बाजार, अरे बाप रे बाप. म्हणजे काय असं, म्हणजे मला असं वाटतं की कशी व्यक्ती आहे ही संन्यास वगैरे का नाही घेत ग बाई तू. म्हणजे कशी पकवते अख्खा वेळ, इतकं बापरे. काय काम धंदे नसलेल्यांनाच हे पॉसिबल आहे. मला खरंच जेन्युइनली असं वाटतं. नो ऑफेन्स टू एनीवन, बट हे जरा अति आहे, अति. इतकं रोज करणं, रोज अशा गोष्टी करणं आणि रोज ते एवढं तास पूजा करणं आणि काय ते सजवणं. आणि मे बी मी तशी नाही आहे म्हणून मला असं वाटत असेल, कारण मी बिलीव्ह करते की तुम्ही देवाचं एकदा जरी दिवसातनं मनापासून नाव घेतलं ना तरी इनफ आहे. बाकी गोष्टी तुमच्या मर्जीवर आहेत. पण मला असं वाटतं की पूजा अर्चा करायची आहे तर एक 10-15 मिनिटाचं काम ठीक आहे, तेवढ्यापुरतं तेवढं केलं. जर तुम्हाला खूप असं मनापासून वाटतं करावं तर तुम्ही तेवढा वेळ त्या गोष्टीला दिलात, ठीक आहे. पण बाकी पण कामं करायची असतात आपल्याला आयुष्यात. दिवसभर आपण काही कुठले पुजारी नाही आहोत. दिवसभर आपलं तेच करत राहायला. सकाळ झाली की 1-2 तास पूजा करत बसायची, संध्याकाळ झाली की 1-2 तास पूजा करत बसायची. मला नाही वाटत की कुठल्याही सामान्य जी व्यक्ती ऑफिसला जात असेल किंवा इवन गृहिणी पण असेल, जिला बाकीचीही कामं आहेत घरात, ती ह्या सगळ्या गोष्टी इतका वेळ देऊन करू शकते. आणि जर करू शकत असेल तर मग हॅट्स ऑफ टू हर. म्हणजे काहीतरी भलतंच पॅशन आहे बाबा. आपल्याला तर रोजमर्राची कामं करायला पण आपल्याला दिवस अपुरा पडतो, वेळ कसा काढायचा कळत नाही, कधी कंटाळा येतो. पण ह्या बाईची कमाल आहे बाबा, कमाल.
म्हणजे इतकं इतकं रोज सागर संगीत करते. मे बी तिचं कॉन्टेंट आहे आणि त्यामुळे ती ते दाखवण्यासाठी करत असावी, कारण का ते कॉन्टेंट आहे म्हटल्यावरती तुम्हाला लोकांना ते दाखवावं लागतं म्हणण्यापेक्षा तिला भलतीच कसली तरी हौस पण असेल, पण एक जॉब म्हणून किंवा बाबा हे दाखवून मला पैसे कमवायचे आहेत ह्या हिशोबाने पण ती ते करत असावी. पण मला नाही वाटत की इतकं, म्हणजे त्यापेक्षा नुसतं देव 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 करण्यापेक्षा आपण तो वेळ कुठेतरी सत्कारणी लावलेला जास्त बेटर आहे असं मला मनापासून वाटतं. की बाबा तुम्ही काहीतरी फ्रूटफुल करा. मी असं नाही म्हणत आहे की देवाचं करणं हे व्यर्थ आहे, पण काहीतरी लिमिट असतं त्या गोष्टीला. इतकं करत बसण्यापेक्षा त्या ह्याच्यामध्ये तुम्ही दुसरं काहीतरी तुमची आवड जोपासू शकता. आता ही पण आवडच आहे म्हणा हिची, आता कोणाला कसली आवड, आता काय म्हणावं. म्हणजे तुम्ही काहीतरी प्रोडक्टिव्ह करू शकता असं मला वाटतं. की रोज एवढा वेळ देणं, रोज तेच करणं आणि रोज ते सगळं काढणं, धुणं, पुसणं, रोज तेवढंच सजवणं, ह्या सगळ्या गोष्टी मला तरी हा वेळेचा अपव्यय वाटतो. एका सर्टन टाईमपर्यंत एक डेडिकेटेड टाईम, एक 10 मिनटं वगैरे तुम्ही अलोकेट करू शकता. जर तुम्हाला खरंच मनापासनं वाटतं तर त्या उपर करणं म्हणजे ते अति आहे आणि कुठल्याही गोष्टी अति करू नयेत असं मला तरी वाटतं. प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. आणि सगळेच बाबा आजकाल यूट्यूबवर कवयित्री बनलेत. काय काय कविता करत असतात, देशावर कविता आणि स्वामींवर कविता आणि कसली असंच काही कुठली सिच्युएशन असेल तर त्याच्यावरती काहीतरी कविता म्हणायची, पॉझिटिव्हिटीवर कविता, कुठून काहीतरी आपलं हे सगळे जणांना व्हॉट्सअप ग्रॅज्युएट झालेले आहेत. कुठून काय ते व्हॉट्सअप फॉरवर्ड्स वगैरे येतात ना, ते आपल्याला बोलून दाखवतात. ते कसं मावसाड कशी रोज आपलं काहीतरी कॉपी पेस्ट मोठे लेख काहीतरी टाइमपास करत असते, ती काय कामधंदे नाही, तशी ही पण आपली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएटच आहे. नुसतं काय कुठे कविता वगैरे येतात ते बाजूला काढून ठेवते आणि मस्त आपली वाचून दाखवते स्वतःची असल्यासारखी. किती गो बाई मी हुशार, किती गो बाई मी टुकार. बापरे, अख्खा वेळ असा टाइमपास करत असते. काय करते, कधी काय त्या मुलीचं कसं करते आणि काय नवऱ्याला कसं काय खाऊ पिऊ घालते की नाही, की ते फक्त आपलं आपोआपच येतं वाटतं हिच्या घरात असं वाटायला लागलंय मला. इतका वेळ नुसती बघावं तेव्हा तिकडे पडीक असते आणि साफसफाई करत असते. अरे तू जेवण बनवताना कधी दिसतच नाही, तू साफसफाईच करत असते. म्हणजे काय बनवते का ते सामान नुसतं भरून ठेवलंय की स्वयंपाकाला बाई आहे तुझ्याकडे पण? कारण एवढा वेळ जर पूजा अर्चनेतच घालवेल तर कसं बाबा बाकीच्या गोष्टी, आणि त्यात पण असं रोज डीप क्लिनिंग वगैरे रोजच्या रोज वरचे वर करत असते ही कॉन्टेंटसाठी. बापरे, ते किचन काय ते केलंय त्याच्यासाठी तर 4-5 व्हिडिओ त्याच्यावर टाकले. हा कोपरा तो कोपरा असं, मग मी कसे ऑर्गनायझर्स घेतले आणि मग कसं लावलं किचन आणि मग कसं आहे माझं किचन, ह्याव त्याव नुसतं आपलं. लोक पण कसं कंटाळत नाहीत मला काय कळतच नाही बाबा. आणि ते ओटा वगैरे मुद्दामून व्हाईट वगैरे घेतलाय वाटतं, वास्तुशास्त्र काय. अरे बाबा काय कसलं, आता जाऊ दे बोलली असती, पण ते कोणाचे सेंटिमेंट्स मला हर्ट करायचे नाही आहेत. पण मला हे म्हणायचं आहे की सगळं काही हा कलर मला सांगितला होता, मग त्यातला मला कुठलाच आवडला नाही, मग मी त्यातल्या त्यात हा निवडला. मग तो कलर मला ओट्यासाठी सांगितला होता, मग त्यातलं पण मला कुठचंच आवडला नाही म्हणून मग मी हा निवडला. अरे तुला कुठलाच आवडला नाही तर मग कशाला विचारते त्यांना, कशाला ना. म्हणजे जर पाळायचं तर पाळायचं, मग तिथे आपली आवड निवड मॅटर नाही करत. मग काय करणार आता, आपण पाळतो म्हटल्यावरती आपण जर ठरवलंय की आपण हा मार्ग निवडायचा, तूच म्हणालीस ना विश्वास असेल तर म्हणजे त्या गोष्टी होतात. मग जर विश्वास आहे तुझा वास्तुशास्त्रावर तर मग त्यांनी सांगितले तसंच करायचं ना. त्याच्यात पण काय ना काहीतरी मॉडिफिकेशन, त्याच्यात पण हिचं काय ना काहीतरी असं थोडंफार असं ॲडजस्ट करून आपल्या मनाप्रमाणे करून घ्यायचं हिला. आता तो व्हाईटवाला केला आहे तर आता ते पण 10 वेळा पुसेल, म्हणजे कॉन्टेंटची सोय झाली. आता ते कसे हे जे हा नंतर ती बोंबली हे लोक कसे उगाचच, मग माझं व्हाईट आहे ना, मग आम्हाला सगळं असं नीट आहे, व्हाईटचं खूप मेंटेन करावं लागतं, मग ते सतत त्याला पुसावं लागतं, स्वच्छ ठेवावं लागतं, जरा डाग पडता कामा नये वगैरे. तर ही कॉन्टेंटची पण सोय आहे. व्हाईट म्हणजे कसं, आता मग ही पण डायलॉग मारायला मोकळी झाली आणि सारखं त्याची साफसफाई कशी ठेवते ते दाखवायला पण एक कॉन्टेंट मिळालं. आणि काही बोलायला नसलं ना
की काहीही टिप्सच्या नावाखाली काहीही टिप्स देते. काय तर म्हणे की तुम्ही ना असं लेटेस्ट असं प्रोडक्शन डेट बघूनच घेत जा आणि कधी आहे जितकं फ्रेश असेल तितकं चांगलं. आणि ते ना मागे असे चांगलं ठेवतात, नवीन डेटचं ठेवतात, पुढे जुन्या डेट ठेवलेल्या असतात. तर ते बघून घ्या, मागचं घ्या. टिपिकल इंडियन मेंटॅलिटी. अरे फक्त डेट बघून घ्यायचं मागचं आणि पुढचं, आणि काय मागे असं तसं काय. ते पण आता स्टोअरवाले पण शाणे झाले, ते बरोबर लावतात सिक्वेन्समध्ये. पता चला तुझ्या स्टोअरवाल्यांनी मागे जुना माल ठेवला आहे आणि पुढे फ्रेश माल ठेवला आहे, आणि तू तुझ्या नेहमीच्या आयडिओलॉजीप्रमाणे तू स्वतःचं डोकं वापरून मागचा माल उचलून घेऊन आले आणि दुसऱ्यांना शहाणपणा शिकवते. अरे जुनं झालं, काहीतरी नवीन सांग. काय नाही बोलायला, आपलं घिसं पिठं काहीही बडबडत बसायचं. हे तुम्ही असे मसाल्याचे सॅचेस घेऊ शकता. अगं ते सॅचेस नसतं, सॅशे असतं, सॅचेस. बापरे, मला खरंच हिच्या नवऱ्याची दया येते. म्हणजे तो पण असेल तसलाच काहीतरी, म्हणूनच हिच्याबरोबर म्हणजे प्रत्येकाचेच असं काय म्हणतो ना, देव जोड्या स्वर्गात बनवतो, तर तसंच हिच्या जोडीला त्याला दिलं असेल, मॅचिंग काहीतरी असेल म्हणून दिलं असेल. तरी पण एक थर्ड पर्सन म्हणून मला असं वाटतं की बापरे, असं कधी बघावं तेव्हा आपली बायको देव 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 करते. सकाळ झालं देव देव, संध्याकाळ झालं देव देव, एवढं भक्ती, एवढं हे. असं वाटतंय की बापरे, आपण आपली बायको आहे की राधेमा, कोण संन्यासिनी आहे काय दिवसभर. म्हणजे फक्त ही भटजी, म्हणजे जे भटजी घरोघरी येतात आणि पूजा अर्चा सांगतात तेवढंच करायची ही बाकी आहे, घरोघरी असं बुकिंग घ्यायचं. पण इन शॉर्ट ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट भटजीच आहे, ऑनलाईन भटजीच आहे. अख्खा दिवस पूजा सांगत असते. आज ही पूजा तर उद्या ती पूजा, आज अष्टलक्ष्मीची पूजा तर उद्या पंचलक्ष्मीची पूजा, आणि ह्याची पूजा आणि त्याची पूजा. मला ना एकच गोष्ट कळते. मला असं वाटतं की जर तुम्ही एका देवावर विश्वास टाकला ना, मग बस त्याच्यातच तुमचं सगळं आलं. 33 कोटी देव भरून पावले त्याच्यामध्ये. मग प्रत्येक वेळेला मग ह्याची पूजा वेगळी, त्याची पूजा वेगळी, ह्याच्यासाठी ही पूजा, त्याच्यासाठी ती पूजा, मूल हवं असेल तर दुसरी पूजा, पैसा हवा असेल तर तिसरी पूजा, धान्य हवं असेल तर चौथी पूजा, नोकरी हवी असेल तर 5वी पूजा. असं आम्ही नाही करत बाबा, हा तर धंदा लावलाय लोकांनी. हा पण एक प्रकारचा बिझनेसच आहे ना. जे लोक, ज्यांचं उदरनिर्वाह त्या गोष्टीवर चालतो, अशा लोकांनी आपल्या सोयीसाठी केलेले ही सगळे वेगवेगळे ह्यांनी फाटे फोडले आहेत की तुम्ही हे करा, ते करा, ते करा. वेगवेगळ्या गोष्टीला वेगवेगळ्या पूजा सांगतात. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे, मला फक्त इतकंच वाटतं की जर आपल्याला एखादी कुठलीही जगाच्या पाठीवर गोष्ट हवी असेल किंवा आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम असेल, तर फक्त आपल्या इष्टदेवतेला स्मरायचं, किंवा ज्याच्यावर तुमची अतोनात श्रद्धा आहे, तुम्ही खूप श्रद्धेने ज्याला मानता, जे तुमचं श्रद्धास्थान आहे, त्यांच्या इथे फक्त एकदा हात जोडा. मग ते कोणीही असू दे, काही तुमचं काम असू दे, फक्त त्याला तारून ने, देवा माझं एवढं काम कर आणि मी तुझ्याकडे मनापासून मनोभावे प्रार्थना करते, आणि फक्त तुमच्या मनातलं त्याला सांगा. आणि जर तुम्ही खरंच त्या सद्भावनेने आणि मनापासून मागितलं ना, ते एकच देव ज्याला तुम्ही मानता तोच पुरेसा आहे. प्रत्येक वेळेला वेगवेगळं करायचं नाही आहे. तीच तुमची लक्ष्मी, तीच तुमची सरस्वती, सगळं काही तेच आहे तुमच्यासाठी. ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे त्याचं एक फक्त मनापासून नामस्मरण करायचं, आणि त्याला जे तुमच्या मनातलं जे काही आहे भावभावना, ते त्या परमेश्वराला सांगायचं. नक्कीच तुमचं काम सार्थकी लागेल. असं कुठलाच देव म्हणत नाही की माझ्यासाठी हे करा, माझ्यासाठी ते करा, माझ्यासाठी असं करा आणि अनवाणी चालतच या आणि इतके दिवस या आणि अजून काय तुम्ही उपास करा, तपास करा. हे आपल्या मनाचे खेळ आहेत. आपण आपल्या मनाने, आपल्याला वाटतं असं काहीतरी आपण देवासाठी करावं म्हणून आपण करतो, पण देवाच्या नावाखाली या गोष्टी खपवू नका. मी अशा कितीतरी कॉमेंट हिच्या व्हिडिओच्या खाली वाचल्या. कोणीतरी लिहिलं होतं की मी हे तप करू का, मी हे पारायण करू का, मग मी इतकं चालू का, आणि मग इतके गुरुवार करू का, मग माझं लग्न होणार का, मग मला मूल होणार का. अरे ही कोण डॉक्टर आहे की कोण भाकीत सांगणारी आहे की आणि काय आहे, कोण आहे कोण ही, काय प्रश्न. म्हणजे जी गोष्ट आता मूल होणं वगैरे ही गोष्ट जर तुम्ही ट्रीटमेंट वगैरे देवाचं करा, पण देवाचं करताना जी गोष्ट आपल्याला हवी आहे त्या गोष्टीवरच काहीतरी त्याचा इफेक्ट होणार नाही ना, दुष्परिणाम होणार नाही ना, हा विचार करा.
जर तुम्हाला प्रेग्नेंट व्हायचं आहे, तुम्हाला मूल हवं आहे आणि तुम्ही अशी काहीतरी पूजा अर्चा करताय ज्याच्यामध्ये तुम्हाला इतके दिवस म्हणजे इतके तास भुकं राहायचं आहे किंवा इतकं काहीतरी करायचं आहे किंवा अनवाणीच कुठेतरी कितीतरी दिवस चालत जायचं आहे, ऑलरेडी तुम्ही मेंटली स्ट्रेस्ड असता, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणार म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या शरीराचा हार्मोनल पण इम्बॅलन्स होणार आणि तुमचं काम अजून पुढे पुढे जात राहणार, त्याचा विपरीत परिणाम होणार तुमच्या शरीरावर. म्हणून काही गोष्टी असतात ना, जे म्हणतो ना आपण, ज्याचं काम त्याला करू द्या. जर तुम्हाला जर मूल हवं असेल किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टी असेल, साधे सोपे उपाय तेच नामस्मरण हा एकमेव उपाय आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही डॉक्टरची हेल्प घ्या, डॉक्टरला विचारा काय करू शकतो आणि ते तुम्हाला प्रॉपर गायडन्स देतील, काय केलं पाहिजे, कसा आहार घेतला पाहिजे. हे उपास तपास करून असे मार्ग सुटत नाहीत. ही बाई त्यांना काय उपाय सांगते की इतके गुरुवार म्हणे अनवाणी चालत जा आणि मग असं घोर तपस्या करा आणि मग ह्याच्यानंतर तुम्ही हा मंत्र बोला, हे काहीतरी साधना करा आणि हे पारायण करा आणि मग त्याचे त्याचे काय स्टेप्स वगैरे असतील ते मी ह्या व्हिडिओत सांगितले, त्या व्हिडिओत एक्सप्लेन केले, तर ते बघा. म्हणजे आपण व्ह्यूज पण कमवायचे त्याच्यावर आणि असं दाखवायचं की आपण किती साधे आहोत, किती निर्मळ आहोत आणि आपण किती दिग्गज कुठले तरी एकदम आपण अभ्यासच केलाय पुराणांचा आणि कसला म्हणजे स्वामी सेवेचा, ही तज्ञच जशी काय सगळे उपाय तपाय सांगणार. काय तर इतके कमेंट्स हॉरिबल होते. एकीने तर हिला विचारलं होतं की माझा मासिक पाळीचा काहीतरी 4था का काहीतरी दिवस आहे आणि आता अमावस्या आहे आज, तर मी केसावरून आंघोळ करू का? म्हणजे काय लॉजिक आहे हे? असले काहीतरी प्रश्न आणि हिने त्याच्याकडे हो करू शकता. म्हणजे मला ना खरंच असं किळसवाणं वाटलं ते. आणि इतकं म्हणजे असं वाटतं की ह्या सेंचुरीमध्ये, ह्या शतकात पण लोक अजूनही ह्या सगळ्या अशा गोष्टी फॉलो करतात, हे सगळे असे विचार करतात. आणि ज्या गोष्टी सायन्सशी रिलेटेड आहेत, सायन्स इतकं पुढे गेलेलं आहे आणि त्याच्यात तुम्ही अजूनही अमावस्या आणि आज केस धुतले पाहिजे का आणि नाही आणि माझा मासिक धर्म, मग मी हे करू शकते का, मग मी असंच खाऊ शकते का, अशीच झोपू शकते का? हे असे मागासलेले लोक आहेत ना, म्हणून मग ह्या असले या भोंदू बायकांचं फावतं. काय सांगते आणि काय उपाय वगैरे, हिचं काय म्हणजे हिच्याकडे काय एक्सपर्टीज आहे तुम्ही चेक करा ना. उगाचच आपलं काहीतरी म्हणजे खरंच थोडे दिवसांनी ना हिने असं ते काहीतरी अशी मोठी कोण बनली ना माताजी, तरी पण नवल वाटणार नाही. प्रवचन तर द्यायला एकदम येतच, बिना अडखळता कशावर पण एकदम झाडून प्रवचन देऊ शकते. आणि त्या आरती प्रकार तर अजून पण चाललाय, सामूहिक आरती. दरवर्षी बोलते, दर गुरुवारी लाईव्ह यायचं आणि सगळे आरती आपापल्या घरात करा ना, आरती सामूहिक आरती करताना. तर तुमच्या आजूबाजूला मठ असेल किंवा जिथे पण तुमचं श्रद्धास्थान असेल, कुठलं मंदिर असेल, तिथे जा, तिकडची आरती जॉईन करा. म्हणजे काय हे, म्हणजे लिटरली ना व्हर्च्युअल मठ उघडलंय हिने. पण मठ तरी बाबा असं काय म्हणतो आपण, असं एक देवाचं स्थान असतं. हिचं तर म्हणजे ऑनलाईन कमर्शियल मठ किंवा असं मंदिर आणि त्याची ही पूजारण, ही सगळ्यांना काय माहिती भीती देणार, आरती बिरती घेणार आणि असं सगळ्यांनी असं ऑनलाईन असं घ्या आरती घ्या. काय फालतूपणा, नुसता थिल्लरपणा. नको ते काहीतरी लोकांना म्हणजे सगळे काम धाम सोडून नुसतं नादी लावायचं आणि येड्यासारखं काहीतरी करत बसायचं. ही आपली मस्तपैकी घर भरते. तुम्ही हिच्यासारखं करायला जाल आणि नुसतं तिथेच खितपत पडाल, तेवढंच कराल. तुमचं ना घर भरेल ना मन भरेल ना, काहीच भरणार नाही तुमचं. सगळंच रिकामी, कारण तुम्ही डोक्यानेच रिकामी आहात. ज्यांना एवढं पण कळत नाही आहे, ही भामटेगिरी करते ती इथे बसून नुसती. हे घेतलं मी, ते घेतलं मी, किचनच केलं मी, असंच केलं. मग कोण म्हटलं की मग नवऱ्यावर ढकलायचं. मग म्हणायचं नाही माझा नवरा कमवताय, नवरा बाबा माझा नवरा काय तगडा पॅकेज, तगडक मग तगडा पॅकेजवर ढकलून द्यायचं. म्हणजे आम्ही तर काय बाबा, आम्हाला तर काय प्रॉफिटच होत नाही. आम्हाला तर काय, आम्ही तर असं चॅरिटी म्हणून यूट्यूबवर आहे. असं तुम्हाला काय कोण म्हणतं की मला काय फायदा होतो आणि हे सगळं मी यूट्यूबमधनं केलं आहे. मी असंच, मला काय कामधंदे नाही, मी टाईमपास करते. मला काय पैशा बिशाचं काय नाही आहे. मी एकदम निस्वार्थ मनाने स्वामी सेवा करते, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. मी एक भोंदू बाबा आहे आणि तुम्ही माझे भोंदू भक्तगण.
आता बाबा मी जे सांगेन ते तुम्ही फक्त फॉलो करायचं आहे. बोला ओम, बोला हे, बोला ते, हा जप करा, हा मंत्र म्हणा, हे माझ्या पाठून म्हणा, ही घ्या आरती, आता बोंबलत बसा. झालं. आता मला एवढा टाईम झाला, जेवढा पाहिजे होतं तेवढं कॉन्टेंट छापलं. आता मला एवढे एवढे पैसे जेवढे रिक्वायर्ड आहेत तेवढे येतील. तुम्हाला काय मिळणार आहे? माझी तर झाली प्रार्थना सफळ, तुमचं तुम्ही बघा. हिचं बघून लोकांना नैराश्य येईल. म्हणजे त्या कॉमेंटवरनं असं वाटतच होतं की ऑलरेडी आलेलंच आहे की ताई तू किती ग्रेट आहे आणि तू किती परफेक्ट आहे आणि तू कसली भारी आहे, तू सगळं कसं काय इतकं करू शकते, तू नीटनेटकंच करते, तू हेच करते. अरे तुम्ही कधी तिला पूर्ण काम करताना बघितलंय का? आता एखादा व्हिडिओ असेल तर ते सोडा, पण ते काय दाखवण्यासाठी बाबा असं वेळात वेळ काढून असं माझी दिनचर्या अशी आहे आणि मी सकाळपासून सगळं असं वेळ करून, पण हे इतका वेळ जर ती पूजा अर्चेला देत असेल, रोज साफसफाईच करत बसत असेल उगाचच, म्हणजे लिटरली काहीही, म्हणजे कड्या पुसणं आणि बटणं पुसणं असली फालतू कामं पण हे दाखवत बसते. म्हणजे काही लोकांना किती ना त्याच्यामध्ये तुमची अजून 10 कामं होतील तिचं बघत बसतात. तिला साफ करताना बघून तुमच्या घरातला आपोआप साफ नाही होणार आहे, ते तुम्हाला स्वतःला करावं लागणार आहे. आणि जेव्हा तुम्ही ते करायला घ्याल ना तेव्हा फक्त तेच करत बसाल, बाकीची कामं काहीच होणार नाही. त्याच्यामुळे हे जे काही दाखवतात ना ते किती रिअलिस्टिक आहे आणि ते किती मनाला लावून घ्यायचं, आणि मनाला लावून घेण्यापेक्षा पण खरंच हे बघणं वर्थ आहे का हे स्वतःच्या मनाला विचारा. कॉन्टेंटसाठी लिटरली हे लोक स्वतःच इंजिनियर बनतात, सगळं काही बनतात, AC-BC पण स्वतःच साफ करतात. आता तुम्हाला ती स्वतःच म्हणाली की तुम्ही करायला जाऊ नका, नाही तर तुमचं काय झालं तर हिला माहिती आहे चांगल्या शिव्या पडतील, म्हणजे बायकांचे नवरे चढतील. मग याला तुझं बघितलं आणि आमच्या बायकांनी हे केलं, उद्योग करून ठेवले. त्याच्यामुळे आपण दाखवायचंच नाही ना अशा गोष्टी. कशाला दाखवते? हे तुझं कॉन्टेंट म्हणून तू काही दाखवणार लोकांना येड्यासारखं, आणि वरून त्यांना सांगणार हे तुम्ही करू नका. म्हणजे करू नका हे सांगण्यापेक्षा दाखवूच नको ना, म्हणजे ते करणारच नाहीत. मूर्ख बाई. मेकअप करते तर असं वाटतं हिच्या गालावर कोणीतरी एक ठोसाच दिलाय आणि गालच असा एक कुठचं सुजलाय, एक गाल झाला वाकडा, वरच होऊन जातो. कसं मेकअप करते त्याचा तर पूर्ण हेच बॅलन्सच बिघडून गेलेला असतो. एक वर आणि एक खाली बाजू वाटायला लागते हिची, असं काहीतरी वाकड तोंडीसारखी. अकाली प्रौढ झाली आहे ही बाई. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला हे सांगायचं आहे, ही पण काय कमीची नाही आहे, ही पण मोठी प्रमोशन क्वीन आहे. फक्त हा फरक इतकाच आहे की ही फक्त देवाच्या वस्तूंचा बाजार करते आणि बाकी ती मेकअप पिकअप काय काय दाखवते. ही आपलं कॉन्टेंट आहे तसं प्रमोशन गोळा करते. ते बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, त्याचं तर कुठल्या वस्तू आणून सारखं आपलं हे यांच्याकडनं घेतलं 10 वेळा त्यांचा नंबर. जशी ती ही आहे ना आपली मावसा कशी इम्प्युअर स्किनचं तिने लाईफ टाईम कॉन्ट्रॅक्ट घेतलंय, तसं हिने बाप्पा मोरया रेचं लाईफ टाईम कॉन्ट्रॅक्ट घेतलंय. नुसतं देवाच्या वस्तू प्रमोट करत असते की इथून घ्या तिथून घ्या, असं घ्या तसं घ्या. एक व्हिडिओ म्हणजे ती मावसाड तरी असं म्हणजे 8-10 मिनटं देत असेल, ही तर पूर्ण त्याच्यावरती कॉन्टेंटच छापते. 15-15 मिनिटाचा व्हिडिओ बनवते डेडिकेटेड एकदम, की हा वस्तू आहेत आणि तुम्ही असं मागवू शकता, हे पण ऑप्शन आहे, हा पण ऑप्शन आहे, हे पण आहे, असं पण आहे. नुसती आपली म्हणजे हिचं तर मला वाटतं महापाप आहे की लिटरली देवाच्या वस्तू, देवाला कॉन्टेंट बनवलेला आहे हिने आणि देवाला कॉन्टेंट बनवून ही मस्तपैकी छापते. ऑब्व्हियसली पूजा अर्चा आणि एवढं सगळं वेळ वगैरे द्यावा लागतो, त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, मी ते डिनाय नाही करत आहे. पण हे कुठल्या प्रकारचं कॉन्टेंट आहे मला तेच कळत नाही की असं कसं कोणाची पूजा बघून तशी पूजा, म्हणजे प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत किंवा प्रत्येकाचं त्याच्याकडे ज्या वस्तू आहे, ज्या अवेलेबिलिटी आहे, जे पण काही आहे त्या अकॉर्डिंगली माणूस तसं भावपूर्ण आणि श्रद्धेने भावनेने करत असतो. हे असं त्यांनी तसं केलंय तिचं बघून तसंच्या तसं, मग तशा गोष्टी मी गोळा करणार वगैरे, तर झालं मग तुमचं. जाऊ दे आता, म्हणजे हा खूपच सेन्सिटिव्ह इश्यू आहे म्हणून मी एकदम ब्लंटली बोलत नाही आहे ह्याच्यावर, म्हणजे अपफ्रंटली आपण ज्याला म्हणतोय. पण तुम्ही समजून घ्या मंडळी मला काय बोलायचं आहे, रीड बिटवीन द लाईन्स.
आणि काहीही सांगते. म्हणजे जर तुम्ही नीट ऐकलत हिचं बोलणं आणि सारासार विचार केलात, जर स्वतःची बुद्धी वापरलीत, फक्त असं हा देवाचं काहीतरी सांगते आहे म्हणून ते चांगलंच असेल असा विचार न करता जरा प्रॅक्टिकली विचार केलात आणि जरा आपण आपली सत्सद विवेक बुद्धी वापरली ना, तर तुम्हाला कळेल की त्यातनं पण ती कसं काय समोरच्याला फसवत असते, इनडायरेक्टली काहीही सांगत असते. आता ती मूर्ती आणली, ती मूर्ती चांगली आहे, ती छान आहे आणि मस्त आहे, रेखीव आहे, मान्य आहे, तिथपर्यंत सांगितलं ठीक आहे. तुला आवडलं, तू दाखवलं, तुला मिळाली, तू लोकांना दाखवली, त्यांना सांगितलं की तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता, तिथपर्यंत पण ठीक आहे. पण त्यापुढे ही बाई वर म्हणते की असं ना आपण नामस्मरण वगैरे करतो, पण जर आपल्या समोर अशी जिवंत मूर्ती असेल तर ते अजून छान प्रकारे होतं. अजून आपल्याला असं वाटतं की आपल्या समोरच आहेत आणि मग आपल्याला समोरच बसले असं समजून आपण अधिक छान प्रकारे, अधिक उत्तम प्रकारे, नाहीतर आपलं मन विचलित होतं. हे ही बाई प्रवचन देते. फक्त हे ना ऐकताना आपण त्या झोनमध्ये असतो आणि आपल्याला कळत नाही. आपण पटकन म्हणजे हे ना काइंड ऑफ आपण काय म्हणतो हिप्नॉटिझमसारखा प्रकार आहे हा ह्यांचा. त्याच्या बोलण्यामध्ये आपल्याला असं वाटतं की नाही हे बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, आणि नंतर ते संपलं ना, एक पॉज घ्या आणि जे काही बोलली आहे ते शांतपणे आठवा आणि विचार करा. तुम्हाला कळेल की ह्याच्यामध्ये किती फसवतात हे लोक. एका बाजूला हेच लोक सांगतात की नामस्मरणापेक्षा मोठं काहीच नाही, डोळे बंद करा आणि नामस्मरण करा, आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा यांच्याकडे कुठलं प्रॉडक्ट येतं किंवा काय असतं जे ह्यांना तुमच्या माथी मारायचं असतं, तेव्हा मात्र हे लोक सांगणार की नाही, ते नामस्मरणाने नुसतं असं आपलं होत नाही, आपल्या मनात विचार येतात, विचलित होतात. हे बघा, ज्याचं मन विचलित व्हायचं ना ते कसंही होतं. ज्याला एकाग्र चित्ताने ध्यान करायचं आहे तो एकाग्र चित्तानेच करतो. त्यासाठी समोर मूर्ती असणं जरुरी नाही. मी स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स सांगते. मी डोळे बंद केले की मला साईबाबांची जी मूर्ती आहे, जी प्रतिकृती आहे, जी आकृती आहे, ती आपोआप डोळ्यासमोर उभी राहते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. कारण माझ्या घरी तो फोटो आहे आणि मी कित्येक वर्ष त्याच फोटोला बघत आली आहे. त्याच्यामुळे मला डोळे बंद केलं की मला काहीच दिसत नाही. जेव्हा म्हणजे मी देवळात असते किंवा कुठेही, इवन मी गणपतीच्या बाप्पाच्या देवळात गेली तरी मी डोळे बंद केले तरी मला बाबाच दिसतात. तर माझ्यासाठी ते एकच परमेश्वर आहे. मी एकाग्र चित्ताने त्यांचीच धारणा करते, त्यांचंच ध्यान करते आणि त्यासाठी मला त्यांची मूर्ती समोर असण्याची गरज नाही आहे. मला त्यांना आठवण्यासाठी किंवा त्यांची आकृती माझ्या डोळ्यासमोर उभी राहण्यासाठी मला त्यांची मूर्ती समोर असणं हे गरजेचं नाही आहे. मी फक्त डोळे बंद केले तरी पण आपोआप ते माझ्यासमोर उभे राहतात. ह्याला म्हणतात हार्ट टू हार्ट कनेक्ट, दिल से दिल तक. स्वतःचा माल खपवायचा म्हणून काहीही बोलायचं नाही. देव मनात असतो. मूर्ती हे फक्त आणि फक्त आपण असं एक आपल्यामध्ये मूर्तीपूजा आहे म्हणून आपण ते घडवलेलं आणि एक काहीतरी कुठे पूजायचं, कुठे फूल ठेवायचं, अगरबत्ती आणि दिवा दाखवायचा, त्यासाठी आपल्या घरात एक मूर्ती असते. पण प्रत्येक वेळेला अशीच मूर्ती पाहिजे, जिवंतच मूर्ती पाहिजे वगैरे काही असं गरज नाही आहे. जे तुमच्याकडे आहे त्याचं नामस्मरण करा, त्याला बघा, त्याच्यातच तुम्हाला आपोआप फोटोतनं पण जिवंत स्वरूप बाहेर येतं. काय सांगते बाई, काही म्हणजे नुसतं असं गोडगोड आणि असं बोलायचं म्हणजे झालं, बनले येडे मंदभक्त. सो बरेच दिवस हिच्याकडे लक्षच गेलं नव्हतं आणि आता हल्ली 1-2 दिवसामध्ये चेक केलं तर हिचं अजूनही ठगवाठगवी चालूच आहे. हिचे फालतू काम अजूनही, हिचं लोकांना उल्लू बनवणं आणि हे प्रवचन. मला ना हल्ली अशा कुठल्याच अशा जे कोणी असे जे आहेत ना, आता हिची ती टांजली, हिची मैत्रीण, तिचं बघून पण हिने फूड प्रोसेसर काहीतरी घेतलं आहे आणि ती एक दुसरी कुठली ती आई, मुंबईची आई, सगळ्यांची आई बनत होती ती हे सगळे जे आहेत ना, ह्या सगळ्या एक नंबरच्या भामट्या वाटतात. आणि ह्याला कारणीभूत हे जे आजकाल जे भोंदूबाबांची जी प्रकरणं उघडी पडत आहेत ना, तर मला असं वाटतं की हे त्यांचेच चेले आहेत, हळूहळू त्याच मार्गावर आहेत आणि ह्यांना जर अजून स्कोप मिळाला तर हे पण असेच मोठे कांड करतील. ह्यांना वेळीच आवर घालणं खूप गरजेचं आहे. अति तिथे माती. आणि मावसाडचं काय झालं काय माहिती, हिच्या पण लीगमधनं, यांच्या लीगमधनं बाहेरच काढली वाटतं तिला. चल फुट,
निकल यासे निकल ऑडियन म्हणाल्या वाटतं ह्या साळकाया माळकाया. मोठी गेलेली हिच्या घरी आणि असं, आणि त्यांच्या घरी मला स्वामींनी बोलवलं आणि काय काय मोठे मोठे ढाचे दिलेले. आता काय, आता कोण विचारत पण नाही तिला, झालं वाटतं कट्टी. एक व्हिडिओ बनवला, ही मावसाड अशीच आहे, सगळ्यांशी अशी काहीतरी दोस्ती करायला जाते आणि नंतर हिचं रिअल रूप समोर आलं की सगळे हिच्यापासनं लांब होतात, कुचकीपासनं. एक नंबरची कुचकट आहे ना. म्हणून तसं तर ह्या पण काय कमीच्या नाही आहेत, सगळ्या सारख्याच आहेत. त्याच्यामुळे मग कोणी कोणाचा मोठेपणा खपवून घेत नाही ना, यांची आपापसातच चढाओढ, त्याच्यामुळे मग नाही होते काय सफळ संपूर्ण. तर तुम्ही म्हणाल की आता मध्येच हिला मावसाड कुठून आठवली, आणि हिची एक फ्रेंड म्हणजे हिची एकदम खासम खास होती बाबा, घरी बिरी बोलावलं होतं आणि मोठा एकदम स्वतःचा एकदम मोठा व्हिडिओ वगैरे बनवला होता, आणि मी तुझी लाल आणि तू माझी लाल वगैरे असं बरंच काय काय होतं ना. आणि आता हिचं मावसाडचा आता मोठा बिझनेस ओपन झालाय, माहेश्वरी साम्राज्यम. आणि ही आता 1-2 दिवसापूर्वी माहेश्वरी साडी आहे म्हणून दाखवत होती साडी, तर हिला पण एकदम माहेश्वरी आठवली होती. तर म्हणून म्हटलं मावसाडकडनं वगैरे घेतली की काय. मावसाडकडनं नक्कीच घेतलेली नाही आहे ही, आणि दुसरंच कोणाचा तरी डीलरचा नंबर देईल थोड्याच दिवसात. कारण मला तेच वाटतंय की माहेश्वरी साम्राज्याला आता तडा देण्यासाठी हे प्रयत्न चाललेले आहेत. की बाबा लोक म्हणतील की मावसाड खूपच महाग विकते, मार्जिन काढते, ताई तू कुठून घेतली. मग ताई त्यांना दुसऱ्या कोणाचा तरी प्रमोशन करणार, मग मावसाडचे गिरायकी कमी, काट्याने काटा काढायचा, असे बाबा असे. म्हणजे बाहेरून असं दाखवायचं की आम्ही बाबा खूप महान आहोत आणि खूपच असं साधे आणि एकदम काय म्हणतो आपण त्याला, असं स्वच्छ निर्मळ मनाचे आहे, पण आतून आतून यांचे चांगले कांड चालू असतात. सो आय होप आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असेल. दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलाम.